स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलवर। आजच्या क्लासमध्ये आपण 23, 24 आणि 25 मार्चपर्यंत घडलेल्या सर्व IMP चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत, जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील। चॅनलवर आले आहात, सबस्क्राईब, शेअर, लाईक करायला विसरू नका। चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करतो। प्रश्न पहिला आपल्या समोर आहे, 59वा ज्ञानपीठ पुरस्कार 2025 कोणाला जाहीर झाला आहे? मोस्ट IMP प्रश्न आहे। योग्य उत्तर आहे विनोद कुमार शुक्ल। हा प्रश्न आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहू। ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात 1961 मध्ये झाली। हा पुरस्कार साहित्य क्षेत्रामध्ये दिला जातो। प्रथम पुरस्कार हा शंकर कुरूप यांना 1965 मध्ये देण्यात आला होता। प्रथम महिला प्राप्तकर्ती ही आशापूर्णा देवी आहे। पहिल्यांदा इंग्रजी भाषेसाठी हा पुरस्कार अमिताभ घोष यांना देण्यात आला होता। 2025चा 59वा ज्ञानपीठ पुरस्कार हा विनोद कुमार शुक्ल यांना जाहीर झाला आहे। हा पुरस्कार प्राप्त करणारे ते हिंदीचे 12वे तर छत्तीसगडचे पहिलेच साहित्यिक आहेत। 11 लाख रुपये रोख, सरस्वतीची कांस्य प्रतिमा आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे। तर 57वा ज्ञानपीठ पुरस्कार हा दामोदर मौजे, 58वा ज्ञानपीठ पुरस्कार हा रामभद्राचार्य आणि गुलजार यांना देण्यात आला होता आणि 59वा ज्ञानपीठ पुरस्कार हा विनोद कुमार शुक्ल यांना जाहीर झाला आहे। क्लिअर। नंतरचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा, 2025 मध्ये IMF म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार GDP मध्ये भारताचे स्थान कोणते आहे? हा पण IMP प्रश्न आहे। याचं योग्य उत्तर आहे 5वे। तर प्रथम स्थानावर अमेरिका आहे, दुसऱ्या स्थानावर चीन आहे, तिसऱ्या स्थानावर जर्मनी आहे, चौथ्या स्थानावर जापान आहे आणि 5व्या स्थानावर भारत आहे। IMF म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना 27 डिसेंबर 1945 मध्ये झाली। याचे मुख्यालय वॉशिंग्टन DC अमेरिका येथे आहे। याचा उद्देश आंतरराष्ट्रीय व्यापारातील देवाणघेवाणीत समतोल राखणे आहे। क्लिअर। पुढचा प्रश्न पाहू। प्रश्न तिसरा, मार्च 2025 मध्ये IOC म्हणजे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची पहिली महिला अध्यक्ष कोण बनली आहे? योग्य उत्तर आहे क्रिस्टी कोवेंट्री। क्रिस्टी कोवेंट्री ही आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची पहिली महिला अध्यक्ष बनली आहे। यांचा कार्यकाळ हा 2033 पर्यंत असणार आहे। IOC चे मुख्यालय कुठे आहे? लॉझेन, स्वित्झर्लंड। ओके, क्लिअर। चौथा प्रश्न आहे, अलीकडेच लाखी ज्वालामुखीचा मोठ्या प्रमाणात विस्फोट झाला। हा ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? योग्य उत्तर आहे इंडोनेशिया। अलीकडेच लाखी ज्वालामुखीचा मोठ्या प्रमाणात विस्फोट झाला। हा ज्वालामुखी इंडोनेशिया या देशात आहे। इंडोनेशियाची राजधानी आहे जकार्ता आणि राष्ट्रपती आहेत प्राबोवो सुबियांतो। ओके, ऑप्शन जर पाहिले तर फ्रान्स, अलीकडेच फ्रान्स आणि भारत या दोन देशादरम्यान नौसेना अभ्यास वरूनचे 23वे संस्करण सुरू झाले आहे। अमेरिका, अमेरिकी राष्ट्रपती ट्रम्पने आपल्या शिक्षण विभागाला पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिले आहे। आणि रशिया, रशियाच्या प्रतिनिधी मंडळाने स्मार्ट सिटीज इंडिया एक्सपो 2025 मध्ये भाग घेतला आहे। क्लिअर। पुढचा प्रश्न आहे प्रश्न 5वा, भारताचा पहिला PPP आधारित हरित कचरा प्रक्रिया प्रकल्प कोठे सुरू झाला आहे? योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश। मध्य प्रदेशच्या इंदोर येथे भारताचा पहिला PPP आधारित हरित कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू झाला आहे। ऑप्शन जर पाहिले तर तेलंगणा राज्याचे बेगमपीट रेल्वे स्टेशन अलीकडेच पूर्णपणे महिला कर्मचारीद्वारा चालवले जाणारे रेल्वे स्टेशन बनले आहे। तर मुंबईचे माटुंगा रेल्वे स्टेशन हे देशाचे पहिले पूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांद्वारा चालवले जाणारे रेल्वे स्टेशन होते। ओडिशा येथे 57वी राष्ट्रीय खो खो स्पर्धा 2025 चे आयोजन करण्यात येणार आहे। आणि हरियाणा येथे उत्तर भारतातील पहिली परमाणु परियोजना स्थापित करण्यात येणार आहे। क्लिअर। नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 6वा, भारतीय चित्रपटातील योगदान, सांस्कृतिक प्रभाव आणि लोकसेवा यासाठी कोणत्या अभिनेत्याला UK सरकारद्वारा लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले? योग्य उत्तर आहे चिरंजीवी। चिरंजीवी या भारतीय अभिनेत्याला भारतीय चित्रपटातील योगदान, सांस्कृतिक प्रभाव आणि लोकसेवा यासाठी UK सरकारद्वारा लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे। क्लिअर। 7वा प्रश्न आहे, पुण्यभूषण पुरस्कार 2025 कोणाला जाहीर झाला आहे? मोस्ट IMP प्रश्न आहे। योग्य उत्तर आहे विजय केळकर। हा प्रश्न आपण थोडक्यात समजून घेऊ। ज्येष्ठ अर्थतज्ञ विजय केळकर यांना अर्थशास्त्राच्या भरीव योगदानासाठी वर्ष 2025चा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे।
तर 2024चा पुण्यभूषण पुरस्कार हा विजय भटकर यांना प्रदान करण्यात आला होता. तसेच सदानंद मोरे यांना सर्वोच्च भानुदास एकनाथ पुरस्कार 2025 जाहीर झाला आहे. आणि राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 देण्यात येणार आहे. क्लिअर. पुढे जाऊया. प्रश्न 8वा. जागतिक जल दिवस हा 22 मार्चला साजरा केला जातो. यंदा 2025ची या दिवसाची थीम काय आहे? योग्य उत्तर आहे हिम नदी संवर्धन. जागतिक जल दिवस हा 22 मार्चला साजरा केला जातो. यंदा 2025ची या दिवसाची थीम आहे हिम नदी संवर्धन. ओके. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 9वा. IPL म्हणजे इंडियन प्रीमियर लीग 2025चे हे कितवे संस्करण सुरू झाले आहे? राईट आन्सर इज 18वे. हा प्रश्न आपण थोडक्यात समजून घेऊ. IPL 2025चे हे 18वे संस्करण आहे. या संस्करणामध्ये एकूण 10 संघ सहभागी झाले आहेत आणि एकूण 74 सामने होतील. पहिला सामना हा कोलकाता येथे KKR वर्सेस RCB मध्ये पार पडला. आता आपण एक नजर कर्णधारवर टाकूया. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आहे अक्षर पटेल. कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार आहे अजिंक्य रहाणे. रॉयल चॅलेंजर बँगलोरचा कर्णधार आहे रजत पाटीदार. लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार आहे ऋषभ पंत. पंजाब किंग्सचा कर्णधार आहे श्रेयस अय्यर. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार आहे ऋतुराज गायकवाड. आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे हार्दिक पांड्या. क्लिअर. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 10वा. प्रणिती नायकने तुर्की येथे सुरू असलेल्या FIG म्हणजे फेडरेशन इंटरनॅशनल जिम्नॅस्टिक विश्वकप स्पर्धा 2025 मध्ये कोणते पदक जिंकले आहे? योग्य उत्तर आहे कांस्य पदक. आणि अशी कामगिरी करणारी प्रणिती नायक ही पहिलीच भारतीय ठरली आहे. ओके. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न 11वा. चेन्नई येथे सुरू असलेल्या PSA चॅलेंजर स्क्वॅश स्पर्धा 2025 महिला गटाचा किताब कोणी जिंकला आहे? योग्य उत्तर आहे अनाहत सिंग. तर पुरुष गटाचा किताब हा वीर चोटरानी याने जिंकला आहे. ऑप्शन जर पाहिले तर अर्चना जाधव, धाविका अर्चना जाधव यांच्यावर डोपिंग उल्लंघन केल्यामुळे 4 वर्षाचे प्रतिबंध लावण्यात आले आहे. अवनी लेखराने खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 मध्ये 10 मीटर एअर रायफल SH1 प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे. आणि महाराष्ट्राच्या भाग्यश्री जाधवने खेलो इंडिया पॅरा गेम्स महिला भालाफेकमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. क्लिअर. प्रश्न 12वा. विश्व कविता दिवस कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे 21 मार्च. 21 मार्च या दिवशी विश्व कविता दिवस साजरा केला जातो. ओके. आणि मार्च महिन्याच्या महत्त्वपूर्ण दिवसावर आपला हा व्हिडिओ आलेला आहे, बघू शकता. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 13वा. हवामानाचा अचूक अंदाज घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात सी बँड डॉपलर रडार कार्यान्वित करण्यात येणार आहे? मोस्ट IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. या प्रश्नाचे IMP पॉईंट आपण समजून घेऊ. हवामानाचा अचूक अंदाज घेण्यासाठी IMD द्वारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महेसमाळ येथे सी बँड डॉपलर रडार बसविण्यात येणार आहे. या रडारची रेंज ही 400 किलोमीटर पर्यंत आहे. हे रडार देशातले 40वे रडार असणार आहे. क्लिअर. 14वा प्रश्न आहे कोणते राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशांच्या पोलिसांनी छेडछाडीचा सामना करण्यासाठी शिष्टाचार दस्ता अभियान सुरू केले आहे? योग्य उत्तर आहे दिल्ली पोलिसांनी छेडछाडीचा सामना करण्यासाठी शिष्टाचार दस्ता अभियान सुरू केले आहे. ओके. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न 15वा. 11व्या आशियाई जलतरण स्पर्धा 2025 चे आयोजन कोणता देश करणार आहे? योग्य उत्तर आहे भारत ऑक्टोबर महिन्यात अहमदाबाद येथे या स्पर्धेचे आयोजन करणार आहे. क्लिअर. नंतरचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न 16वा. खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 चे शुभंकर काय आहे? योग्य उत्तर आहे उज्ज्वला. ओके. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. थँक्स फॉर वॉचिंग.